महाराष्ट्रामध्ये 9 महिन्यात 10 वर्षातली विक्रमी परकीय गुंतवणूक, मुख्यमंत्र्यांची माहिती। 2024-25 या आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यात आतापर्यंत 1,39,434 कोटींची परकीय गुंतवणूक। परकीय गुंतवणुकीबाबत आपण आपलाच रेकॉर्ड मोडलाय। फडणवीसांची विधानसभेत माहिती। दावोसमध्ये गुजरातपेक्षा तिप्पट गुंतवणूक महाराष्ट्राने मिळवली, तेव्हा गुजरातची तारीफ करणं थांबवा, फडणवीसांचं विरोधकांना टोला। स्मार्ट मीटर लावणाऱ्या ग्राहकांच्या दिवसाच्या विजेत 10% त्यांना सूट मिळणार, विधानसभेत फडणवीसांची मोठी घोषणा। मेट्रो 3चं काम 95% पूर्ण झालंय। जून 2025 पासून कफ परेड ते सिप्स पर्यंत भूमिगत मेट्रो सुरू होईल, विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मेट्रो टप्पा 2B डिसेंबर 2025 पर्यंत तर दुसरा टप्पा ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होईल, मुख्यमंत्र्यांची माहिती। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विधानसभेत गोंधळ। धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय की नाही, जयंत पाटलांचा सवाल। मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल सभागृहाला माहिती न देणं सभागृहाचा अवमान, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। मुख्यमंत्री मंत्र्यांचा परिचय करून देतात, मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती का नाही दिली, विरोधकांचा सवाल। राजीनाम्याची माहिती न देण्यावरून विधानसभेत गोंधळ, विरोधकांचा सवाल। विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून विरोधकांची सरकार विरोधात घोषणाबाजी। ती असुरक्षित असं पोस्टर हातात घेऊन विरोधकांचं आंदोलन। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या, भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांची मागणी। याबाबत पंतप्रधान मोदींनाही मुनगंटीवारांनी लिहिलं पत्र। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरच्या मढी येथे मुस्लिम व्यापाऱ्यांची घेतली भेट। मढी ग्रामसभेने कानिफनाथ यात्रेदरम्यान मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव केला होता मंजूर। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत गैरव्यवहार, शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या खात्यावरच पैसे जमा झाल्याचं उघड। विधान परिषदेत विरोधी पक्ष नेत्यांकडून मुद्दा उपस्थित। नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक संस्थेकडून धक्कादायक माहिती समोर। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये 181 बोगस बांगलादेशी लाभार्थी। किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणला नाशिकच्या कळवणमधला प्रकार। धुळे जिल्ह्यात विविध विभागांची महावितरणकडे तब्बल 76 कोटी 11 लाखांची थकबाकी। मार्च अखेरचं वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणकडून कारवाईची मोहीम सुरू। हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून एबीपी माझाच्या पाणी टंचाईबाबतच्या बातमीची दखल। पुढील 2 दिवसात स्थानिकांना पाणी दिलं जाणार, हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचं आश्वासन। तुळजाभवानी मंदिर संस्थाने बँक गॅरंटीच्या नावाखाली कर्मचाऱ्याकडून घेतलेल्या पैशाचं प्रकरण। छत्रपती संभाजीराजेंनी व्यक्त केली नाराजी, याबाबत मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद। तुळजाभवानी मंदिरातील संवर्धनाच्या कामावर छत्रपती संभाजी महाराजांकडून ताशेरे, सरकारने घेतली गंभीर दखल। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उद्या तुळजापुरातल्या कामांची पाहणी करणार, मंदिर जीर्णोद्धाराबाबत पुरातत्व अधिकाऱ्यांची बैठक घेणार। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला रायगडच्या अलिबागमध्ये पोलिसांकडून बाईक रॅलीचं आयोजन। 500हून अधिक महिला पोलिसांचा सहभाग, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे ही रॅलीमध्ये। छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती महाराष्ट्रातर्फे 11 मार्चला छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्फूर्ती दिनानिमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन। अहिल्यानगरच्या पेडगाव इथल्या धर्मवीर गडावर मर्दानी खेळांचं आयोजन करणार। महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर ठेवण्याची काय गरज, त्याचं उदात्तीकरण कशासाठी, उदयनराजेंचा सवाल। कबर काढून टाकण्याची केली मागणी। महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात तसंच सिनेमॅटिक लिबर्टीबाबत सरकारने याच अधिवेशनात कायदा आणावा, खासदार उदयनराजेंची मागणी। बेताल वक्तव्य करणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा करावी अशी ही मागणी। सेन्सॉर बोर्डकडून अपमानास्पद वागणूक दिल्याचा ढसाळ कुटुंबियांचा आरोप। कार्यालयात बोलवून धमकवण्यात आलं, तसंच कोण नामदेव ढसाळ अशी पुन्हा एकदा विचारणा झाल्याचंही ढसाळ कुटुंबियांचा आरोप। देशमुखांच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट माझाच्या हाती। देशमुखांचं संपूर्ण शरीर मारहाणीमुळे काळनिळं झालं होतं। शरीराच्या बहुतांश भागावर मारहाणीच्या जखमा, हाल हाल करून देशमुखांची हत्या केल्याचं उघड। आरोपी महेश केदार याच्या मोबाईलमध्ये संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे 15 व्हिडिओ। 5 आरोपींकडून देशमुखांना लाथा वायरने मारहाण, अमानुष मारहाणीचा आरोपपत्रात उल्लेख। काँग्रेसकडून उद्या मसाजोगमध्ये सद्भावना पदयात्रेचं आयोजन। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन पदयात्रेला सुरुवात करणार। विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, विश्वजित कदम उपस्थित राहणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करा, सकल मराठा समाजाची मागणी। परभणीच्या सेलूत सकल मराठा समाजाकडून मुंडे कराडच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। इंदापुरात पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको। सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, आंदोलकांची मागणी।
खंडणीखोर वाल्मिक कराडने जीवाला घाबरून दिली 15 लाखांची खंडणी. शिवराज बांगरला कराडने धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयातल्या गणेश उगलेकरवी 15 लाख दिले. दमानी यांचा आरोप. बांगर विरुद्धचा एफआयआरही दमानी यांनी केला पोस्ट. सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओत सतीश भोसलेकडून शिक्षकांसमोरच विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची धमकी. जेलमध्ये जायला घाबरत नसल्याचा देखील दम. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा महारखेड इथे आणखी एका व्यक्तीला सतीश भोसलेकडून मारहाण. काम सोडल्यामुळे बीडमधील एका शाळेत मारहाण केल्याचा कैलास वाघ नावाच्या व्यक्तीचा. कारागृहासमोर रात्री उशिरा फटाके फोडल्याचा व्हिडिओ शेअर करणाऱ्या तरुणावर सोलापूर पोलिसांनी केली कारवाई. भावाची जामिनावर सुटका होताच प्रवीण चौगुले नावाच्या तरुणाने वाजवले होते फटाके. चौगुले विरोधात गुन्हा दाखल. नांदेडमधील एका नामवंत शाळेतल्या 10 वर्षीय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ. पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून शाळेत सेवक पदावर कार्यरत असलेल्या आरोपीला अटक. आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. पुणे सांगली महामार्गावर शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा सहप्रवासी तरुणाकडून अश्लील चाळे करत विनयभंग. तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. आरोपी तरुणाला पोलिसांकडून अटक. अलिबागमध्ये मद्यधुंद अवस्थेत पर्यटकांचा धिंगाणा. मद्यधुंद अवस्थेत कार चालवून 2 वाहनांना दिली धडक. स्थानिकांसोबत देखील हुज्जत घातल्याचा प्रकार. जालन्यामध्ये वाळू माफियांविरोधात प्रशासन आक्रमक. अंबड तालुक्यातील आणखी एका वाळू माफियाला केलं तडीपार. याआधी 9 जणांना करण्यात आलंय तडीपार. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील 7 पैकी 2 संच बंद केल्यानं केवळ 1485 मेगावॅट वीज निर्मिती. दोन्ही संच जर पूर्ववत झाले नाही तर मोठा वीज तुटवडा निर्माण होण्याची शक्यता. वर्ध्यामध्ये सिव्हिल लाईन परिसरात पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम. मुख्य बाजारपेठेतले अतिक्रमण हटवण्याची नागरिकांची मागणी. भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यात शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी सोडलं. परिणामी शेतातील कापणी मळणी केलेलं पीक पाण्याखाली. पाटबंधारे विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी संतप्त. परभणीत स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग यांच्या वतीने 4 दिवसीय मराठवाडा कृषी महोत्सवाचं आयोजन. खासदार संजय जाधव यांच्या हस्ते उद्घाटन. तत्पूर्वी शहरातनं काढली कृषी संस्कृती दिंडी. गोंदिया जिल्ह्यातल्या 31 कृषी केंद्राचे परवाने 10 ते 15 दिवसांसाठी रद्द. पॉस मशीनद्वारे खतांची विक्री न केल्यानं कृषी विभागाची कारवाई. त्यामुळे कृषी केंद्र चालकांचे धाबे जाणार. अकोल्यामधल्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन. 2023-24 मधील खरीप आणि रब्बीचा प्रधानमंत्री पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी आंदोलन. माढा महावितरण उपळाई उपकेंद्रातून शेतकऱ्यांना शेतीपंपाचा सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने शेतकरी नाराज. पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून अखंडित वीज पुरवठा करावा या मागणीकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे रास्तारोको. जळगावात भाजीपाल्याला मातीमोल भाव. शेतमालाचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी त्रस्त. कोथिंबीर, मेथी, मिरची, कोबी बाजारात 5 रुपये दराने. वकिलावर हल्ला केल्याच्या निषेधार्थ 40गाव वकील संघाचं काम बंद आंदोलन. विरोधी पक्षकाराची उलट तपासणी केल्याचा राग येऊन अमळनेर येथील ॲडव्होकेट प्रशांत बडगुजर यांच्यावर न्यायालय आवारात हल्ला करण्यात आला. भंडाऱ्यात वाळूच्या तस्करीवरून वाहतुकीवर कारवाई करून ती थांबवण्याच्या मागणीकरता नागरिकांचा रास्तारोको. वाळूची वाहतूक करणाऱ्या एका टिपरने दुचाकीला धडक दिल्याने एका मुलीचा मृत्यू झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक. रायगडच्या महाड पंचायत समितीसमोर ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन. जलजीवन मिशन योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कारवाईची केली मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.